तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रॉट आयर्न या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता आहे? पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ग्रामपंचायत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, इन्क्रीसॅट ही संस्था खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? इन्क्रीसॅट ही संस्था खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तेलंगणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात? वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ॲनेमोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 6 महाराष्ट्र राज्य स्थापनेचे सन 2020 हे वर्ष खालीलपैकी कितवे वर्ष होते? महाराष्ट्र राज्य स्थापनेचे सन 2020 हे वर्ष खालीलपैकी कितवे वर्ष होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 60वे वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर खालीलपैकी कोणता आहे? वातावरणाचा सर्वात खालचा स्तर खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तपांबर स्तर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 8 जलियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या वर्षी घडले होते? जलियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या वर्षी घडले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1919 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विभागीय आयुक्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 23 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पुढीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही? पुढीलपैकी कोणती एक नदी ही तापी नदीची उपनदी नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दुधना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नारायण लोखंडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची संधी आहे. MPSC तयारी तुम्ही आता फिजिक्सवाला यांच्यासोबत करू शकणार आहात. MPSC वाला या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये MPSC तयारी करू शकणार आहात. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 26 जानेवारी 2023चे औचित्य साधून आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच घेऊन येत आहेत. बॅचचं नाव असेल MPSC राज्यसेवा प्री 2023. अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच असेल. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे. ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच असेल. या बॅचची सुरुवात 27 जानेवारीपासून असेल. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये टॉप एज्युकेटर्स तुम्हाला यामध्ये शिकवणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही संपूर्ण बॅच एक मोफत बॅच आहे. तरी सर्वांनी या बॅचचा लाभ घ्यायचा आहे. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे आणि MPSC वाला या आपल्या महत्त्वपूर्ण चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न क्रमांक 13 तीस्ता हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तीस्ता हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणते इंधन हे जैविक इंधन आहे? खालीलपैकी कोणते इंधन हे जैविक इंधन आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इथेनॉल या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 15 झिरो बजेट नैसर्गिक शेतीजनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? झिरो बजेट नैसर्गिक शेतीजनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सुभाष पाळेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 एंडोसल्फान हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? एंडोसल्फान हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कीटनाशक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 सेज हे खालीलपैकी कशाच्या विकासाशी संबंधित आहे? सेज हे खालीलपैकी कशाच्या विकासाशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उद्योगधंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 केंद्रीय माहिती आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? केंद्रीय माहिती आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 2005 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका खालीलपैकी काय आहे? भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यघटनेची आत्मा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? डेक्कन या सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ग्रामपंचायतीच्या अनुदानाला खालीलपैकी कोण मान्यता देतो? ग्रामपंचायतीच्या अनुदानाला खालीलपैकी कोण मान्यता देतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंचायत समिती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोण असतो? घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोण असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 धूपगड पंचमढी ही शिखरे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहेत? धूपगड आणि पंचमढी ही शिखरे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 7 पर्वतरांग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जागतिक वारसा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक वारसा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 18 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 गांधी आयर्वियन करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? गांधी आयर्वियन करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1931 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतामध्ये कोणत्या शहराला ऑरेंज सिटी असे म्हटले जाते? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराला ऑरेंज सिटी असे म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मानवाला थायमिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? मानवाला थायमिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसतो? पृथ्वीवरून चंद्राचा खालीलपैकी किती टक्के भाग दिसतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 59% भाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सर्वाधिक उपनद्या असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? सर्वाधिक उपनद्या असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 पोफळी हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? पोफळी हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावरले शहर आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कयाधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतामधले सर्वाधिक मोठे वाळवंट खालीलपैकी कोणते आहे? भारतामधले सर्वात मोठे वाळवंट खालीलपैकी कोणते वाळवंट आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 थरचे वाळवंट राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे? भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 निलगिरी पर्वतामधले सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? निलगिरी या पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दोडा बेटा शिखर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गंगा नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? गंगा या नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी लांबी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डाऊन्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 न्यूमोनिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? न्यूमोनिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फुफ्फुस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 एक गाव एक पानवटा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? एक गाव एक पानवटा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बाबा आढाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य हे चांगले राहते? खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य हे चांगले राहते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अजीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणता रक्तगट हा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता रक्तगट हा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रक्तगट ओ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारताच्या मध्यामधून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणतं आहे? भारताच्या मध्यामधून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर्कवृत्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 प्रिझन डायरी या तुरुंगामध्ये लिहिलेल्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? प्रिझन डायरी या तुरुंगामध्ये लिहिलेल्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जयप्रकाश नारायण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता धातू हा वापरतात? तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता धातू हा वापरला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पारा धातू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 द ऑडेसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द ऑडेसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बराक ओबामा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतामधले पहिले डिजिटल गाव हरिसाल खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हरिसाल हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले गाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने फणसाला राज्यफळाचा दर्जा दिलेला आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याने फणसाला राज्यफळाचा दर्जा दिलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जातात? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जातात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सन 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? सन 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असे खालीलपैकी कोणी म्हटले होते?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विदा सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1907 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 इटियाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? इटियाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1998 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 29 तेरेखोल ही कोकणामधली अगदी दक्षिणेकडची नदी आहे, तर खालीलपैकी कोणती नदी ही कोकणामधली अगदी उत्तरेकडची नदी आहे? कोकणामधली अगदी उत्तरेकडची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दमणगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 धुळे व नंदुरबार हे जिल्हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत? धुळे व नंदुरबार हे जिल्हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेले आहेत? सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.